वाशिम जिल्ह्यातील समायोजन झालेल्या अतिरिक्त शिक्षकांना सेवेत रुजू करून न घेणाऱ्या 33 माध्यमिक शाळांचे व्यवस्थापन बरखास्त करून तिथे प्रशासक नेमण्याचा कडक इशारा शिक्षण विभागाने दिलाय। मेहकर तालुक्यातील नांद्रा परिसरातील भालेगाव शिवारात अज्ञात चोरट्यांनी पैनगंगा नदीकाठावरील 14 शेततळ्यांमधील विद्युत पंप फोडून तांब्याच्या तारा लंपास केल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। यवतमाळ शहरात गेल्या 12 तासात बोरवेलच्या पाण्याचा वाद आणि जुन्या वैमनस्यातून 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांची निर्घृण हत्या करण्यात आली असून तिघांवर जीवघेणा चाकू हल्ला झालाय। चिंचोली गणू ग्रामपंचायतीमधील महिलांना शिवणकला प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेचे 66,000 रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी 20,000ची लाच मागितल्याप्रकरणी तत्कालीन महिला सरपंच व तिच्या पतीविरोधात एसीबीने गुन्हा दाखल केलाय। अमरावती जिल्ह्यातील पूर्णा, वर्धा आणि पेढी या मुख्य नद्यांमधून रेतीच्या हव्यासामुळे मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उपसा होत असल्याने नद्यांचे नैसर्गिक अस्तित्व आणि भूजल पातळी धोक्यात आली आहे।